आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने पदभार संभालते ही बस स्टैंड का औचक निरीक्षण किया और अधिकारियों पर कटाक्ष की। उन्होंने ST बस में पनवेल से खपोली तक यात्रा की और आम यात्रियों और कर्मचारियों की समस्याओं के बारे में जाना। इस यात्रा के बारे में क्या बात की प्रताप सरनाईक ने? खूप साऱ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये अवस्था अतिशय दारुणच आहे। हे जरी आपल्या रायगड जिल्ह्यातलं महत्त्वाचं स्थान जरी असेल तरी ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे, परंतु प्रश्न मात्र सारखे आहेत। प्रामुख्याने महिला शौचालयाचे प्रश्न, पुरुष शौचालयाचे प्रश्न, थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था, गरम पाण्याच्या आंघोळीची व्यवस्था, स्वच्छतागृहाचं म्हणजे ज्या पद्धतीनं स्वच्छता हवी आहे तशा प्रकारची कुठेही दिसत नाही आहे। अनेक प्रश्न ह्या प्रवाशांचे सुद्धा मी ऐकलेले आहेत, कर्मचाऱ्यांचे सुद्धा ऐकलेले आहेत। त्यामुळे सिमिलर परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे, परंतु हा म्हणजे मी आल्यानंतर आश्चर्यचकित झालो की अतिशय मोक्याच्या ठिकाणी जवळजवळ 36,000 मीटरची जागा आपली ही आहे। त्यापैकी 34,500 मीटर जागा ही आपल्या ताब्यात आहे। 1,500 मीटर जागा अजूनपर्यंत ताब्यात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि BOT तत्वावर हे जे SC स्थानक आहे ते दिलेलं आहे ठेकेदाराला, परंतु त्याबाबतीत जी माहिती मी आता घेतो आहे, परंतु UDCPRचा जो नियम आला हे आता वर्षभरापूर्वी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नगरविकास मंत्री त्याच्यावर ती जबाबदारी होती, त्यामुळे UDCPRच्या तरतुदीनुसार प्रत्येक मोठ्या दुकानदारावर अतिशय चांगल्या प्रकारचा FS आहे। म्हणजे काही ठिकाणी तर बिल्डर तो वापरू शकत नाही एवढा FS दिला जातो। या ठिकाणी काही अडचणीसुद्धा निर्माण झाल्यात असं मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आता एअरपोर्ट ऑथॉरिटीनं हाईट रिस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे, त्यामुळे परमिशनसुद्धा उंचीच्या इमारतीला मिळाली नाही। तर त्या सगळ्या ज्या समस्या आहेत हे बघून मी पुढल्या महिन्यामध्ये ह्या ठेकेदार, आमचे संबंधित अधिकारी आणि त्यांच्या काही अडचणी आहेत का ह्या संदर्भात एक बैठक आमच्या मंत्रालयामध्ये लावू आणि काही रिवाईज करू प्लॅन। कारण जुने जे प्लॅन झालेले आहेत ते मला कुठल्याही प्रकारे माझ्या बुद्धीला न पटणारे प्लॅन आहेत। म्हणजे बऱ्याच ठिकाणी परिवहनचा फायदा कमी, परंतु ठेकेदार किंवा बिल्डरांचा फायदा जास्त, अशा प्रकारचे ते प्लॅनिंग केलेले आहे। तशी परिस्थिती इथे तर नाही ना, हे सुद्धा मला बघावं लागणार आहे। जास्तीत जास्त भविष्यामध्ये 60 वर्ष जर आपल्याला BOT तत्वावर किंवा PPP तत्वावर जर ह्या सेवा डेव्हलपरकडनं किंवा ठेकेदाराकडनं जर बनवून घ्यायच्या असेल तर 60 वर्षाचा विचार करून करावा लागेल। आत्ताचा विचार करून चालणार नाही। मी अधिकाऱ्यांना ही सुद्धा माहिती आता दिलेली आहे की जरी BOTवर ठेकेदारात दिलं असेल तरी लोकांच्या ज्या सुविधा म्हणजे पिण्याचं पाणी प्रत्येकजण काय दिसलं ती विकत घेऊ शकत नाही। मिनरल वॉटरची बॉटल तो विकत घेऊ शकत नाही। त्यामुळे त्यांना थंड पिण्याचं पाणी, आमचे जे ST कर्मचारी नाईट शिफ्ट करतात त्यांना आंघोळीसाठी किमान गरम पाण्याची व्यवस्था, त्यांना व्यवस्थित झोपायला गादी किंवा बंग बेड, उशा, चादर, ह्या गोष्टी, पंखे, लाईट, ह्या गोष्टी सामान्य प्रश्न आहेत। ते काही मोठेही नाही आहेत की लगेच करू शकणारे असे प्रश्न आहेत, ते आधी द्या। प्रामुख्यानं शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान चालू केलं होतं गेल्या वर्षी आणि प्रामुख्यानं सगळ्या ज्या ठिकाणी चांगलं काम करणाऱ्या लोकांना उत्तेजनार्थ बक्षिसंसुद्धा देण्यात आली होती। 1 वर्ष सुरळीत ते चालू होतं, परंतु ती आता योजना जवळजवळ बंद पडली की काय असं अशी परिस्थिती झालेली आहे। त्यामुळे ती योजना अजूनपर्यंत चांगल्या प्रकारे कशी कार्यान्वित येईल, बक्षिसाच्या रकमेमध्ये वाढ करून आपल्या लोकांकडनं काम कसं चांगलं करून घेता येईल स्वच्छतेच्या बाबतीत, त्यासाठी मी प्राधान्य देणार आहे। छोटे प्रश्न आहेत, बाकी काही मोठेही प्रश्न नाही। मोठे प्रश्न तर मंत्रालयीन पातळीवर आम्ही सोडू, तर स्थानिक लेवलला आमच्या अधिकाऱ्यांनी ह्या 3-4 गोष्टीची जरी पूर्तता केली तरी प्रवाशांची जी फार मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय आहे की RTOच्या पार्किंगच्या गाड्या बाहेर जप्त केल्या, पार्किंगच्या गाड्या आगारामध्ये ठेवतात। ठीक आहे, तुमची बापाची प्रॉपर्टी आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेची प्रॉपर्टी आहे, याच्यामध्ये तुम्ही असा वापर जर करत असाल आणि ते आपलंच डिपार्टमेंट करत असेल तर ते चुकीचं आहे। जर 1 महिन्याची मुदत दिलेली आहे, त्या गाड्या जर इकडनं हटवल्या नाही तर मी RTOच्या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करेन। ह्या हटवल्याच पाहिजे त्यांनी।